नमस्कार, आपण पाहत आहात नव महाराष्ट्र. महाराष्ट्रात लव्ह जिहाद आणि जबरदस्तीच्या धर्मांतराला आळा घालण्यासाठी कडक कायदा. धर्म स्वातंत्र्य अधिनियम 2026 मंत्रिमंडळाने मंजूर. 7 वर्षे कारावास, 5 लाख दंड आणि 60 दिवसांची नोटीस अनिवार्य. महाराष्ट्राच्या महायुती सरकारने एक ऐतिहासिक आणि चर्चेचा विषय ठरणारा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळाने 5 मार्च 2026 रोजी धर्म स्वातंत्र्य अधिनियम 2026 या नावाने कायद्याचा मसुदा मंजूर केला. हा कायदा जबरदस्ती, फसवणूक किंवा लालूच दाखवून धर्मांतर रोखण्यासाठी असून विशेषतः विवाहाच्या निमित्ताने होणाऱ्या लव्ह जिहाद प्रकरणांना लक्ष्य करणारा आहे. मुस्लिम धर्मांध व जहिद विचाराचे तरुण आपली नावे बदलून हिंदू मुलींना फसवतात व त्यांच्याबरोबर निकाह करतात. कायद्याच्या मुख्य तरतुदी खालीलप्रमाणे: धर्मांतर करण्यापूर्वी सक्षम प्राधिकरणाकडून पूर्वपरवानगी घेणे अनिवार्य. धर्मांतर करण्यापूर्वी 60 दिवसांची नोटीस देणे बंधनकारक. धर्मांतराची नोंदणी 25 दिवसांत करणे आवश्यक, अन्यथा ते रद्द मानले जाईल. जबरदस्ती, फसवणूक, लालूच किंवा खोट्या ओळखीचा वापर करून धर्मांतर केल्यास 7 वर्षांपर्यंत कठोर कारावास आणि 5 लाख रुपयांपर्यंत दंड. गुन्हे नोंद बेलेबल. रक्ताचे नातेवाईक तक्रार केल्यास पोलीस थेट फार दाखल करतील. विवाहाद्वारे हिंदू मुलींचे जबरदस्तीचे धर्मांतर रोखण्यावर विशेष भर. या कायद्यामुळे आंतरधर्मीय विवाहांवरही नियंत्रण येणार असून खोट्या ओळखीने किंवा दबावाखाली विवाह करून धर्मांतर करणाऱ्यांना कठोर शिक्षा होईल. सरकारने स्पष्ट केले की हा कायदा धर्म स्वातंत्र्यावर गदा आणणारा नाही, तर जबरदस्तीच्या धर्मांतरांपासून नागरिकांना संरक्षण देणारा आहे. भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे यांनी माध्यमांना सांगितले, विधानसभा निवडणुकीपूर्वी आम्ही स्पष्टपणे सांगितले होते की सत्तेत आल्यानंतर महाराष्ट्रात कडक कन्व्हर्शन किंवा लव्ह जिहाद विरोधी कायदा आणू. आज मंत्रिमंडळाने तो मंजूर केला. हा कायदा इतका मजबूत असेल की कोणतीही व्यक्ती हिंदू मुलींचे जबरदस्तीने लग्न करून धर्मांतर करू शकणार नाही. राणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांचे आभार मानले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी यापूर्वी सांगितले होते, जिथे दबाव, खोट्या ओळखीचा वापर किंवा धर्मांतराच्या उद्देशाने विवाह होतात, तिथे कायद्याद्वारे कठोर कारवाई करावी लागेल. पार्श्वभूमी: फेब्रुवारी 2025 मध्ये सरकारने 7 सदस्यीय समिती स्थापन केली होती, डीजीपी यांच्या अध्यक्षतेखाली. ही समिती इतर राज्यांच्या कायद्यांचा अभ्यास करून मसुदा तयार करणार होती. 27 फेब्रुवारी 2026 रोजी पहिला मसुदा तयार झाला आणि 5 मार्चला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. हा कायदा उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरातसह 12 राज्यांतील समान कायद्यांपेक्षा कठोर असल्याचे राणे यांनी सांगितले. पुढील प्रक्रिया: मंत्रिमंडळ मंजुरीनंतर लवकरच सरकारी ठराव (जी.आर.) जारी होईल. हा मसुदा सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधानसभा आणि विधान परिषदेत मांडला जाईल. दोन्ही सभागृहात मंजुरी मिळाल्यानंतर राज्यपालांच्या स्वाक्षरीनंतर तो कायद्यात रूपांतरित होईल आणि संपूर्ण महाराष्ट्रात अंमलबजावणी सुरू होईल. या कायद्यामुळे विरोध आणि चिंता. विरोधक महाआघाडीने या कायद्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. मुस्लिमांचे रखवाले असे उद्धव ठाकरे गटाचे आमदार सचिन अहिर यांनी विचारले, हा कायदा कोणत्या समुदायांना लक्ष्य करतो? संपूर्ण मसुदा जाहीर झाल्यानंतरच त्यावर चर्चा करू. महिला अधिकार कार्यकर्त्या लारा जेसानी आणि तिस्ता सेटलवाड यांनी मागणी केली की मसुदा सार्वजनिक करावा आणि जनतेकडून सूचना घ्याव्यात. त्यांनी चिंता व्यक्त केली की हा कायदा आंतरधर्मीय जोडप्यांच्या गोपनीयतेवर आणि स्वातंत्र्यावर आघात करेल. लव्ह जिहाद ही संकल्पना प्रचार आहे. महाराष्ट्रात जबरदस्तीच्या धर्मांतराचा महामारीसारखा प्रसार नाही. कायद्याचा दुरुपयोग होऊन अल्पसंख्याकांवर अखेर होऊ शकतो आणि सतर्क गटांना हिंसाचाराची मोकळीक मिळेल, असा इशारा दिला आहे. कायद्याला न्यायालयात आव्हान देण्याची तयारी असल्याचे त्यांनी सांगितले. हा निर्णय महायुती सरकारचा निवडणुकीपूर्वीचा वचनपूर्तीचा भाग मानला जातो. हिंदुत्ववादी संघटनांनी यासाठी मोर्चे आणि आंदोलने केली होती. सुप्रीम कोर्ट सध्या 12 राज्यांच्या समान कायद्यांची वैधता तपासत आहे. नव महाराष्ट्र या घडामोडींवर बारकाईने नजर ठेवून आहे. कायद्याचा पूर्ण मसुदा जाहीर झाल्यानंतर अधिक विश्लेषण आणि परिणाम याबाबत सविस्तर रिपोर्ट देईल. विरोधक, कार्यकर्ते आणि जनता काय प्रतिक्रिया देतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. याबाबत आपले मत कमेंटमध्ये जरूर कळवा.